शुभ सकाळ सर्वांना. कशा आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. हर हर महादेव. तर झालेली आहे सकाळची सुरुवात. तर इथे सगळा किचन वाटा वगैरे पूर्ण घासून घेतला, कारण छान वाटतं असं नाही का, स्वच्छ वाटतं. काय असेल तर सगळं स्वच्छ साफसफाई केल्यावर छान वाटतं अजून. तर आता फ्रेश वगैरे झालेली आहे मी. देवपूजा बाकी आहे, तर आता देवपूजा वगैरे करून घेते. ब्लॉग कंटिन्यू करा. चला आता करून घेते मी देवपूजा. बराच वेळ होतो एक एक आवरता करता. अजून फराळाचं बनवायचं बाकी आहे. करून घेते पटकन देवपूजा आता. तर बघा, इकडे माझी देवपूजा पण झालेली आहे. खूप छान वाटतं, असं फ्रेश फ्रेश वाटतं देवपूजा वगैरे झाल्यावर. तर चला आता बाकीचं काम बाकीचं आहे अजून, करून घेते. आणि आता मला बनवायचे आहे कवटाची चटणी. आणि रताळे पण आणलेले आहेत कालच. हे पाय, हे कवट माहितीच असेल तुम्हाला सर्वांना, महादेवाच्या आवडीचं फळ आहे हे कवट. तर मी आता बनवणार आहे कवटाची चटणी. आणि हे रताळे वगैरे आहेत तर धुवून स्वच्छ उकळून घेते. इथे कवट घेतलेले आहेत मी. रताळे वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे होते मला. आवडतं रताळे, चांगले असतं शरीरासाठी पण खायला, मला आवडतं. आणि आता ह्या दिवसामध्येच रताळे छान लागतात, चव येते आता उन्हाळ्यामध्येच. कारण आमच्या इकडे गावाकडे तर शिवरात्रीपासूनच रताळे खायला सुरुवात करतात. असतं आधीमध्ये पण विकायला, पण मी काही जास्ती नाही घेऊन येत. तर बघा, आता हे 2 कवटाची चटणी बनवायची आहे मला. आणि रताळे स्वच्छ वगैरे धुवून घ्यायचे आहेत. चला आता पटकन इथं स्वच्छ धुवून घेते रताळे. चला आता मी कुकरला इथे रताळे लावून घेते. थोडंसं पाणी टाकून हे रताळे वाफलून घ्यायचे नुसते. 5-6 शिट्ट्या काढून छान लागतं. मी तर अशीच करत असते. कोणाची कशी पद्धत असते, कोणाची कशी पद्धत असते, पण मी तर ह्याच पद्धतीनं करत असते. तर बघा, इथं थोडंसंच पाणी टाकले मी, जास्ती पाणी नाही टाकलेलं, कारण जास्ती पाणी टाकलं की त्याची चव पण जाते पाण्यामुळे. चला आता ही शिट्ट्या होईपर्यंत. तर चला आता इथे मी कवटाची चटणी बनवून घेते. इथे कवट वगैरे तर घेतलेत सोलून मी. आता हा गूळ आहे, गूळ थोडासा टाकून घेते. थोडंसं काळं मीठ टाकायचं, काळं मीठ छान लागतं. तर पहा, एवढं काळं मीठ टाकलेलं आहे मी. थोडंसं आपलं साधं मीठ. थोडंसं लाल तिखट टाकायचं. आता एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते. खलबत्त्यामध्येच कांडून घेते, मग होईल चांगलं मिक्स. मिक्स करण्यापेक्षा खलबत्त्यामधलेच चांगले लागतात. चांगले असे व्यवस्थित असे कुटून घ्यायचे. एकजीव होईल असं कुटून घ्यायची चांगली व्यवस्थित चटणी. तर बघा, अशी झालेली आहे. हे बघा, इथं तयार झालेली आहे कवटाची चटणी. तुम्ही पण अशी नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान होते. आणि तुम्ही कशी बनवता ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. रताळे शिजले असतील. कधी कधी कच्चे राहून जातात. 2-4 शिट्ट्या केल्या. आता बघू कसे झाले, आता शिजले की नाही शिजले. शिजले झालेले तर दिसत आहे.
शिजले. त्याला डाळ घेतली उकडून. तर साबुदाण्याची तयारी करते. छान शिजले ते पण. जेवणाच्या टायमापर्यंत थंड होतील थोडेसे. खूप गरम आहेत. चला आता खिचडी बनवून घेते. साबुदाणा काही मी रात्रीच भिजत ठेवला होता. साबुदाणा रात्री भिजत ठेवल्यावर खूप छान होतं, त्याच्यामुळे मी रात्रीच भिजत ठेवते. किती मोकळा मोकळा झाला असा. चला साबुदाणा खिचडी बनवते मी आता. कामावरता आवरता लगेच दुपारची वेळ होऊन जाते. कढई ठेवून घेतली. तूप टाकते. तुम्ही कसे तेलात बनवता की तुपात बनवत असता? बरेच जण तेलातच बनवता, कोणी कोणी तुपात बनवतं. आम्ही तर तुपातच बनवतो. छान लागते तुपातली पण. तूप गरम झालेलं आहे. बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत. ते बटाट्याचे काप टाकून देते. आज रविवारचं मिसळ असते, पण शिवरात्री आली ना, कालच गेलो होतो आम्ही मिसळला. मग आज जर सायंकाळ साबुदाणा वडे खायला जायचं म्हटलं असतं तर इतकी गर्दी असते, इतकी गर्दी असते, खूप खूप गर्दी असते. त्याच्यामुळं कॅन्सल केलं. मग घरीच खिचडी बनवूया असं. खूप गर्दी असते. हिरवी मिरची पण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. कट करून टाकली तरी छानच लागते, पण अशी व्यवस्थित मिक्स नाही होत कट करून टाकली की. हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक केली की मग ते अशी चव पण छान लागते, त्याची मिक्स पण होते व्यवस्थित. त्याच्यामुळे मिक्सरमधूनच काढून घेत असते. पण आता तिखट पण टाकून घेते याच्यातच. आणि तिथे जरा तिखटच लागते खिचडी साबुदाण्याची. अशी खिची खिचीवाली नाही चालत. सणसणीत झणझणीत तिखट लागते खिचडी. तिखट थोडंसं जास्तीच टाकते मी. छान असं मिक्स करून व्यवस्थित असं परतून घ्यायचं. बटाटे वगैरे, मिरची. मीठ पण याच्यातच टाकत असते. मीठ चांगलं बटाट्यांना, मिरचीला लागतं मीठ. साबुदाणा टाकून घेते. बघा किती एकदम मोकळा मोकळा झालाय साबुदाणा. असं चिकट बिलकुल नाही. लगेच शेंगदाण्याचं कूट पण टाकून घ्यायचं याच्यात. चांगलं मिक्स करून घ्यायचं. या सर्वजण साबुदाणा खिचडी खायला झालेली आहे. तर तयार माझी खिचडी. तर बघा किती एकदम मोकळी मोकळी झालेली आहे. अशी चिकट वगैरे काय नाही होत. तर साबुदाणा व्यवस्थित भिजवला ना तर छान होते मोकळी मोकळी खिचडी. पहिले देवाचा नैवेद्य बनवते.
मग नंतर आपण जेऊ. काहीच तळलं नाही. नाही तळेल नसते, खायचं जास्त. जेवढं आपण खातो तेवढं देवाला पण दाखवायचं असं. देवाला पण आवडतं ना. बरोबर आहे ना. चला आता देवाला नैवेद्य दाखवून देते पहिला. जेवढं आपण खातो तेवढं देवांना पण दाखवायचं असतं नैवेद्य. तर इथे सगळं ठेवलेलं आहे. ही छोटी केळी आहे, सोनकेळी. छान लागते हे पण. ज्याने कोणी खाल्ली असेल त्यांना माहितीच असेल तर छान लागते. रताळ, चिक्कू, द्राक्षे, दही, खिचडी, साबुदाणा आणि डाळिंब आणि ही चटणी कवटाची चटणी तर मेन आहे. पहिलं देवाला दाखवते नैवेद्य. नेपाल के डगआउट की कुछ खास शॉट्स भी. या सर्वजण फराळ करायला. बसतोय आता आम्ही फराळ करायला. या तुम्ही पण सर्वजण फराळ करायला. कशी वाटली माझी शिवरात्रीची थाळी. फराळ वगैरे केला आणि दुपारचा थोडासा आराम केला. आणि दुपारचं जायचं म्हटलं तर उन्हाचं कुठे जात बसायचं. म्हणून थोडंसं दुपारी आराम करून मग निघालो आम्ही. पळसेगाव दारणेश्वर महादेवाचे मंदिर. बऱ्याच लोकांना माहिती असेल ते. आम्ही पहिल्यांदाच जात होतो. कारण ते आत्ताच झालं वाटतं, नवीनच 2 वर्ष झालं. जाता जाता शंभू महादेव दिसले, त्यांचं पण थोडंसं शूट केलं. आणि मग आम्ही पाथर्डी गावावरून चाललो होतो. मग सांगा हे कुठे आहे मला. वारकरी दिंडी बघा. आपले सबस्क्रायबर पण आहेत पाथर्डी गावचे, म्हणून मी सगळं शूट केलं आहे. तर खूप छान वाटत होतं. थोडं मग आलो नाशिक रोडला. मग नाशिक रोडचे आपले छत्रपती शिवाजी महाराज पहा. सर्वांनी तर बघितलंच असेल. आणि किती छान केलं शंभू महादेव वगैरे, एकदम सुंदर केलं. पोहोचलो मग आम्ही इथे महादेवाच्या मंदिराच्या जवळ. बाहेर पण खूप गर्दी होती आणि खूप मोठी यात्रा होती. खूप मोठी यात्रा भरते. आम्ही तर पहिल्यांदाच आलो होतो. बघा सुंदर वाटत होतं, खूप छान. एवढी गर्दी होती, खूप गर्दी होती. आतमध्ये गेलं तर खूप मोठी रांग होती, मोठी गर्दी आहे. पण इकडे वेगळी गर्दी होती आणि इकडे साईडला वेगळी गर्दी होती. ती एक गर्दी प्रसादासाठी चालू होती आणि एक गर्दी दर्शनासाठी. छोटंसं मंदिर आहे आणि इकडे साईडला महादेवाची मूर्ती आहे. खूप छान आहे. पण मग रांगेत उभे राहिले थोड्या वेळ. आरतीची तयारी करा. मध्ये गर्दी होती. आरती पण भेटली. बघा किती गर्दी होती. खूप म्हणजे खूप गर्दी होती. तेवढ्या याच्यात पण दर्शन झालं व्यवस्थित, छान झालं. सायंकाळची लाइटिंग वगैरे लागल्या होत्या. किती छान दिसत होते शंभू.
मग थोडंसं मंदिराच्या मागच्या बाजूला आलो, कारण मागच्या बाजूला पूलच आहे ना, त्याच्यामुळं पुलावरतून एकदम छान दिसत होतं. बघा एकदम सुंदर असं परिसर वगैरे, पाणी, कारंज्या चालू होत्या. खूप छान वाटत होतं. चला, दर्शन वगैरे व्यवस्थित झालं, एकदम छान वाटलं आणि दर्शन वगैरे करून निघालो मग आम्ही घराकडे. सायंकाळी 7-7:30 वाजल्या होत्या. बराच वेळ झाला होता, कारण दर्शनाला गर्दीच खूप होती, त्याच्यामुळे उशीर झाला. मग जाता जाता अजून थोडंसं शूट केलं, कारण जाताना पण दिसले होते, येताना पण दिसले होते. मग तिथं थोडंसं जाताना पण शूट केलेलं आहे मी आणि येताना पण शूट केलेलं आहे. खूप छान वाटत होतं. आणि माझा कसा वाटला ब्लॉग नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय.